जर ब्रश करत असताना तुमच्या हिरड्यामधून रक्त येत असेल किंवा काही खाता पिताना तुमच्या हिरड्यामधून दातामधून रक्त येत असेल, तुमच्या जखमा व्यवस्थित भरून येत नसतील, रक्त लवकर थांबत नसेल किंवा थोडं जरी त्वचेखाली लागलं तर तुम्हाला लगेच रक्त साकाळत असेल, काळनिळ होत असेल, नाकातून रक्तस्राव होत असेल, जिभेवरती लाल चट्टे येत असतील, जिभेवरती चिरा किंवा भेगा पडत असतील, तर अशा वेळी ही लक्षणं तुम्ही जास्त दिवस अंगावर काढू नका. कारण जर असा हा थोडा थोडा रक्तस्राव तुमच्या अशा प्रकारच्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून होत असेल तर तुमच्या शरीरामध्ये रक्तक्षय म्हणजेच हिमोग्लोबिन लाल रक्तपेशी कमी होऊन तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात. हे कशाचं लक्षण आहे तर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्याचं ते लक्षण आहे. आणि हे व्हिटॅमिन सी जर तुम्हाला भरून काढायचं असेल तर त्यासाठी एक चांगलं माध्यम आहे ते म्हणजे आवळा. मित्रहो, एका आवळ्यामध्ये 20 संत्र्या इतकं व्हिटॅमिन सी असतं, त्यामुळे आवळा हा बेस्ट व्हिटॅमिन सी चा स्रोत मानला जातो. सोबतच या व्हिटॅमिन सी च्या कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये लिंबू असेल, संत्री आहे, मोसंबी आहे किंवा पेरू आहे, शिमला मिरची आहे, त्यातल्या त्यात शिमला मिरची अतिशय चांगली व्हिटॅमिन सी ची स्रोत मानली जाते. मात्र ह्याची भाजी करून खाऊ नका. तुम्ही शिमला मिरची जेवण करत असताना थोडी थोडी तोंडी लावा, कच्ची खा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल.